ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत पोहोचलेले आहेत। खरं तर निवडणूक आयोगाने कालच पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। पालिका निवडणुका जानेवारीत पार पडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं ठरायला आणि बदलायला सुरुवात झालेली आहे। राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते काय ठरवतायत, युती संदर्भात काही चर्चा होतीये का? कारण अद्याप युती संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा कोणत्याही पक्षाने आतापर्यंत केलेली नाही। मनसे असो किंवा शिवसेना ठाकरे पक्ष असो, या दोन्ही पक्षांपैकी कोणीही अद्याप युती संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे या भेटीनंतर युती संदर्भात काही निर्णय जाहीर केला जातोय का, त्याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। आपण पाहू शकतोय संजय राऊतांसोबत शिवसेनेचे इतरही काही नेते आहेत, शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। अनिल परबही त्यांच्या सोबत असल्याचं सध्या समजतंय। संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। युती संदर्भात अजूनही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देखील या भेटीगाठींचा सिलसिला आता सुरू झालेला आहे, भेटीगाठी वाढायला सुरू झालेला आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून काय ठरतंय याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। कारण या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? खरं तर कालच निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर करण्यात आलाय, अद्यापही दोन्ही पक्षांकडून अधिकृत युतीची घोषणा झालेली नाहीये। कसं पाहायचं या बैठकीत? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिका संदर्भातल्या निवडणुका कधी जाहीर होतील याची वाट खरं तर शिवसेना आणि मनसे ठाकरे गट या दोघांकडून त्याची वाट जी आहे ती पाहिली जात होती। मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोघांकडून खरं तर या संदर्भातली जी आहे ती वाट पाहिली जात होती। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर या निवडणुका नेमक्या कधी होणार ही आता खरं तर प्रश्नचिन्ह, याचं उत्तर जे आहे ते मिळाल्यानंतर आता आपण बघतोय की दोनही पक्षांकडून हालचाल जी आहे त्या वेगाने सुरू असलेल्या बघायला मिळत आहे। दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांच्या भेटीगाठी बैठका सध्या वाढत असलेल्या बघायला मिळत आहे। मी स्वतः आता शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि आपण बघतोय की याच निवासस्थानावर आता एक महत्त्वपूर्ण बैठक पार होताना बघायला मिळत आहे। स्वतः राज ठाकरे आणि त्यांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। दुसरीकडे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते म्हणजे संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई देखील या बैठकीला उपस्थित असलेले बघायला मिळत आहेत। आत्ताच खरं तर ही बैठक या संदर्भात सुरू असलेली बघायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना एक प्रश्न समान पडलेला आहे, तो म्हणजेच आता कधी नेमकी अधिकृत युतीची घोषणा होणार आहे। कारण आता कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन तर झालेलं आहे, मात्र युती संदर्भात लढायचं की नाही या संदर्भात अजूनही संभ्रम कायम आहे। त्याच्यामुळे अधिकृत घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढील रणनीती आखणं कठीण होत आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर दोनही ठाकरे यांच्या युतीची घोषणा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। मात्र त्या संदर्भातलं नियोजन कशा पद्धतीनं करता येईल, कशा संदर्भात एक मेळावा घेता येईल का, की कशा संदर्भात एकत्र व्यासपीठावर येता येईल, या सगळ्या संदर्भातलं नियोजन सध्या या शिवतीर्थ या बैठकीमध्ये होताना बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर दोनही राजकीय पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युती संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण चर्चा होताना बघायला मिळाल्या होत्या। सोबतच कोण किती सीट्स लढणार या संदर्भात देखील चर्चा होताना बघायला मिळाली होती। आणि एकूणच जर मनसे जे आहे ते सध्या 75 जागांसंदर्भात अनुकूल असलेलं पाहायला मिळत आहे। मात्र 70 जागा जे आहेत ते मनसेने लढावं असा आग्रह ठाकरे गटाचा आहे। त्याच्यामुळे एकूणच सीट शेअरिंग संदर्भातली ही चर्चा जी आहे ती देखील अंतिम टप्प्यामध्ये असलेली बघायला मिळत आहे। या संदर्भात देखील आता या बैठकीमध्ये चर्चा होताना बघायला मिळते। त्याच्यामुळे एकूणच सीट शेअरिंग संदर्भातला संभ्रम दूर केल्यानंतरच युतीची घोषणा होणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। त्याच्यामुळे जर 2 ते 3 दिवसामध्ये युतीची घोषणा होणार असेल तर सीट शेअरिंग हे संपलेलं आहे असं देखील ते जाहीर करू शकतात आणि अधिकृतपणे पारदर्शकपणे कार्यकर्त्यांना देखील एक समान दिशा देऊन कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाता येईल या संदर्भात खरं तर एक महत्त्वपूर्ण नियोजन देखील होऊ शकतं। पण वैदेही, संजय राऊतांसोबत इतर काही शिवसेनेचे कोणते नेते उपस्थित आहेत का, त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत का? बघा, इथे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित नाही आहेत, मात्र संजय राऊत यांच्यासोबत अनिल देसाई, अनिल परब देखील त्या ठिकाणी उपस्थित असलेले बघायला मिळत आहेत। कारण या समन्वय संदर्भात खरं तर या दोघांची भूमिका देखील महत्त्वाची होती। एकीकडे कशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीला कुठल्या मुद्द्याला धरून सामोरं जायचं, किती सीट्स ज्या आहेत त्या एकमेकांना देता येतील, किती सीट्सवर अनुकूलता ही त्या राजकीय पक्षाची आहे या संदर्भात खरं तर बैठका जेव्हा झाल्या तेव्हा या ठिकाणी मनसेतर्फे नितीन सरदेसाई, त्याचप्रमाणे
अविनाश अभ्यंकर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. सोबतच आता अनिल देसाई, अनिल परब हे शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित होते. त्याच्यामुळे अनेक महत्त्वाच्या समन्वयासंदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. बाळा नांदगावकर देखील त्यावेळेस उपस्थित होते. त्याच्यामुळे अर्थात मनसेचे नेते हे राज ठाकरे यांच्यासोबत आधीच या ठिकाणी शिवतीर्थावर आलेले होते आणि आता आपण बघतोय की संजय राऊत जे अतिशय महत्त्वाची भूमिका जी आहे ती या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी निभावत असलेले बघायला मिळाले होते. ते आता संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अर्थात त्यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला जरी दिला असला तरी महापालिका निवडणुका आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी कशा पद्धतीनं एक ताकद घेऊन पुढे जायला हवं या संदर्भातली भूमिका देखील संजय राऊत या ठिकाणी निभावताना बघायला मिळतात. त्याच्यामुळे संजय राऊतांचा रोल देखील महत्त्वाचा आहे. अर्थात सीट शेअरिंग संदर्भात देखील चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि या संदर्भात अगदी पारदर्शक भूमिका जी आहे ती होणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातलं सगळं नियोजन संजय राऊत स्वतः करताना बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येऊन कशा पद्धतीनं एकत्र व्यासपीठावर येतील आणि कशा पद्धतीनं युतीची घोषणा करता येईल या संदर्भातलं नियोजन देखील स्वतः संजय राऊत करत असल्यामुळं ते राज ठाकरे यांना भेटायला या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत